सुप्रभात मंडळी. चला, आम्ही नेहमीप्रमाणे अजितजी राऊत आणि आम्ही सकाळ सकाळ चालण्याचा आनंद घेत आहे. आणि बघा इथंच इकडचं जो निसर्ग सौंदर्य आहे बघा किती छान आहे. काही डोंगर बघा, हिरवगार बघा, किती छान आहे. आत्ताच एक पावसाची छोटीशी सर येऊन गेली आणि बघा काय वातावरण आहे, आल्हाददायक वातावरण आहे. आणि इकडे जे तुम्हाला दिसतंय हे बघा, हे डोंगराच्या कुशीत, हे डोंगराच्या कुशीत हे तिघर गाव आहे बघा. असं हे गावाकडचं वातावरण असतं, मस्त वाटतं सकाळ सकाळ फिरण्यासाठी. आता इकडचं बघितलं तर आता जमिनी कमी प्रमाणात राहिलेल्या आहेत, बाकी ठिकाणी ओसाड जमिनी आहेत. काही जमिनींची विक्री झालेली आहे. इकडचे जे स्थानिक होते त्यांनी इतरांना, जे मोठमोठे व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, आपल्या जमिनी दिलेल्या आहेत कायमस्वरूपी. एक खंत वाटते. ती खंत म्हणजे येथील जे स्थानिक ग्रामस्थ आपल्या आर्थिक अडचणीमुळे असतील, इतर काही समस्या असतील, म्हणून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जी काही जमीन आहे ती नाईलाजास्तव विकली, जेणेकरून आपला जो घरी जी आर्थिक समस्या होती ती सोडवण्यासाठी. कोणाला ही गोष्ट आवडेल नाही आवडेल, परंतु बघा एक गोष्ट निश्चित आहे की ही जी जमीन आहे ना आपली, ही जमीन वडिलोपार्जित आहे. ही काही आपण कमवलेली नाही. हां, तुम्ही कमवली, तुम्ही विक्री केली, तो भाग वेगळा आहे. परंतु जी वडिलोपार्जित जमीन आहे ती तुम्ही कशासाठी विकताय? तिचा आज ना उद्या भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, मुलाबाळांसाठी तिचा उपयोग होणार, निश्चित होणार आहे. परंतु ही जी आजची परिस्थिती बघितली, निश्चित खेदजनक आहे. आणि जी इकडच्या मंडळींनी, बऱ्याच जणांनी आपली जी वडिलोपार्जित जमीन आहे ती विकली. काही गृह प्रकल्प असतील किंवा इतर कशासाठी त्याचा उपयोग होईल. काळानुसार परिस्थिती बदलत जाते. विकासाच्या दृष्टीने विचार केला तर तोही अपेक्षित आहे. परंतु ते करत असताना जी मूळची इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत, सर्वच ठिकाणचंच बोलतो मी, पर्टिक्युलर एकाच गावापुरता बोलत नाही आहे. सर्व जेवढी गावं आहेत त्या गावातील जे रहिवासी आहेत, ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, ती आज परिस्थिती बघितली तर बदललेली आहे. नवनवीन गृहप्रकल्प येत आहेत, होत आहेत. आपण वडिलोपार्जित जी जमीन आहे ती ठेवा जरा आपल्या पुढील पिढीसाठी, पुढील येणाऱ्या भविष्यासाठी. आपण आपली जमीन ठेवणं गरजेचं आहे, आपलं अस्तित्व ठेवणं गरजेचं आहे. साहजिकच आहे, आर्थिक परिस्थिती कमजोर असते, त्याच्यामुळे निश्चित प्रत्येकाला वाटतं की जरा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी. परंतु तुम्ही बघा, हा पर्याय नाही त्याला. तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित हक्काच्या ज्या जागा आहेत त्या विकू नका, ते पुढच्या भविष्यासाठी ठेवा. अत्यंत गरजेचं आहे तुमच्या अस्तित्वासाठी. अर्थात गृहप्रकल्प आल्यानंतर इतरांची राहण्याची सोय होते, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु आज बघा, ही जी गावाकडची पण परिस्थिती बदलत चाललेली आहे. असं हे जे हिरवेगार चित्र जेव्हा आपण बघतो तेव्हा आनंद होतो. परंतु ते हिरवगारचं चित्र आता इमारतीने घेतलेलं आहे, गृहप्रकल्पाने घेतलेलं आहे. इतर काही कंपन्या येत असतात, शासकीय काही प्रकल्प असतील, सरकारची काही धोरणं असतील, आणि त्यांच्या धोरणानुसार विकासाच्या दृष्टीने काही इतर प्रकल्प येत असतात, खाजगी असतात, सरकारी असतात, आणि त्यामुळे नाईलाजास्तव त्या जमिनी गावकऱ्यांना द्यायला लागतात. परंतु बघा, हे सर्व करत असताना गावकऱ्यांना विश्वासात घ्या. गावकऱ्यांना सांगा की काय हा जो विषय आहे पटवून द्या.
विश्वासात घ्या. त्यांना जर पटलं तर तुम्ही तशा पद्धतीची काही तुमच्या योजना, काही प्रकल्प असतील, काही इतर काही असतील तर ते करा. परंतु विकास जरूर झाला पाहिजे. परंतु ही अशी डोंगरं फोडून, ही अशी शेती वडिलोपार्जित किती पिढ्यानपिढ्या चाललेली पारंपरिक शेती उद्ध्वस्त करून, नाले, पाण्याचा निचरा, प्रवाह, नैसर्गिक प्रवाह असतो ते बंद करून अशा पद्धतीने विकास अपेक्षित नाही आहे. ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रासमोर असेल, काही इतर जिल्ह्यासमोर असेल, तालुक्यासमोर असेल, जे चित्र बघतो तर निश्चित खेदजनक आहे, संतापजनक आहे. आज हजारो वर्षापासून ही भूतल, ही पृथ्वी, येथे नागरिक राहतात हजारो वर्षापासून, पुढेही राहणार आहेत. परंतु स्वार्थ बाळगू नका. आज पुढच्या भविष्यासाठी, पुढच्या पिढीसाठी आपण काय देणार आहोत याचाही विचार करा. कालांतराने आपणही इथून निघून जाणार आहोत याचं भान ठेवा. त्याच्यामुळे हे जे चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज बघतो ज्या पद्धतीने हे प्रकल्पासाठी भूसंपादन जागा केली जाते, कोणालाही विश्वासात घेत नाहीत. हम करे सो कायदा, असं होत नाही आणि असं करू पण नका. गावकऱ्यांना विश्वासात घ्या, त्यांच्या स्वइच्छेने करा. आपल्याला आपला देश, आपला महाराष्ट्र, आपला जिल्हा, आपला तालुका जर त्याचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर निश्चितपणे आपण सगळ्या गोष्टींचा, बाबींचा विचार करा आणि मगच आपण ह्या ज्या गोष्टी चालतात, प्रकल्प चालतात, सरकारनी धोरणं चालतात ते करा. धन्यवाद.